मी जास्त वेळ घेणार नाही. ज्यादा समय नहीं लूंगा त्यानंतर आठवड्यात आपल्यामध्ये हालेलुया पवित्र बीज बद्दल सांगितले जाते. क्योंकि हर एक हफ्ते में पवित्र बीज के बारे में हमारे कलीसिया में बताया जाता है. देवांश नो मग इकडे बसायला लागलो. म्हणून जास्त वेळ मी घेणार नाही. इससे ज्यादा समय नहीं लूंगा. केवळ जर हालेलुया चरणी येताना परमेश्वर के चरण में आते समय सर्वात कीमती असलेली एक सेवक आहे पवित्र मेजची सेवक. सबसे ज्यादा कीमती रहने वाला एक सेवकाई है परमेश्वर का मेज का सेवकाई. तुमच्या येशू बरोबर नाता जोडलेला एक क्षण होता येशू ख्रिस्ताचा मृत्यू. आपका और यीशु मसीह का एक रिश्ता बनने का जो समय था वो यीशु का मृत्यु था. येशूच्या मृत्यूमुळे तुम्हाला पापातून मुक्ती मिळाली. आपके जीवन में यीशु की मृत्यु की वजह से ही पापों से मुक्ति मिला हुआ है. तुम्हाला नाही, आम्हाला सर्वांना. आपको मतलब हम सबको आपल्याला पापातून मुक्ती मिळाली. हम सबको परमेश्वर ने हमारे पापों से मुक्ति आणि दिया. ख्रिस्तामध्ये असलेले एक विजय जीवन आपल्याला येशूच्या हालेलुया क्रूसावरच्या मृत्यूमुळे. और मसीह में हलेला यीशु के मृत्यु की वजह से हमें एक हलेला जीवन मिला है. म्हणून या सेवकामध्ये जात असताना इसलिए जब इस सेवकाई में जाते हैं आपण पूर्ण आदरणी आपण हालेलुया येस बसायला. पूरे आदर के साथ बैठिए. हालेलुया पहिली गोष्ट आहे येशूच्या मृत्यूला आठवण करू. पहला चीज तो यीशु की मृत्यु को देखिए. मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो. एक बात आपसे पूछता हूँ. तुमच्या घरातला कोणतरी मरण पावलं. आपके घर में कोई मर गया. आणि त्याच्या अंतिम विधीसाठी उसके अंतिम विधि के लिए हालेलुया तुम्ही हालेलुया एकत्र जमला आहात. आप लोग इकट्ठा जमे हुए हैं आणि तुमचे मित्रमंडळी सगळे येऊन तिकडे टिंगल टवाली करत और असतात. आपके सारे दोस्त लोग आकर वहां पे अगर हंसी मजाक कर रहे हैं तुम्हाला कसं वाटतं? आपको कैसा लगेगा? असे करणारे काही लोक आहेत. ऐसे करने वाले कुछ लोग हैं. जे लोक व्यसन करतात जो लोग वैसे करते हैं ते तिकडे जाऊन टिंगल टवाली वहां पे वो जाके हंसी मजाक करते हैं. ते तिकडे जाऊन बोलतात काय माहिती आहे? वो वहां पे जाके क्या बोलते हैं पता है? अरे उद्या कोण मला पाजणार रे. कल हमें कौन पिलाएगा? इकडे ते नाही. यहाँ पे वो नहीं है. हे तुमचं जीवन आहे. ये आपका लाइफ है. हे तुमचं जीवन ये आपका पूरा जीवन है. ज्यांनी तर आपलं शेवटचं थेंब सुद्धा तुमच्यासाठी वाहिलं. जिसने अपना आखिरी बूंद लहू आपके लिए बहा दिया है. पवित्र मेसाठी त्यांनी तेवढं गौरव आणि त्याचं सन्मान. पवित्र मेज के लिए इतना गौरव के साथ इसमें आई है. हालेलुया. मी एकदा हालेलुया इकडं पूर्वी पण सांगितलं आहे. यहाँ पे मैंने पहले भी कहा है. एकदा आमच्या जीवनात इस्रायलला जायची एक संधी मिळाली. एक बार हमें अपने जीवन में इजराइल जाने के अवसर मिला. येशू ख्रिस्ताला जिथे हालेलुया पुरवलं होतं यीशु मसीह को जहाँ पे गाड़ा गया था असं लोक विश्वास करणारे एक गुफा आहे. वहाँ पे एक लोग हैं जो विश्वास करते कि यही गुफा में गाड़ा गया था. आणि त्याच्या शेजारी एक खूप मोठं गार्डन. वहाँ पे हलेला पड़ोस में बहुत बड़ा गार्डन है. आणि इस्रायलला जाणारे सगळे लोक तिकडे जाऊन पण आलेले ते बघून येतात. और इजराइल में जाने वाले सारे लोग वहाँ पे जाके फिर घूम के आते देख कर आते हैं. आम्ही पण तिकडे गेलो. हम भी उधर गए. आम्ही पण त्या गुफेमध्ये आतमध्ये जाऊन सगळं काय वो गुफा के अंदर जाके सारी चीजें देखा. तिकडं असं एक खाल्ले टावे खाल्ले गुंडलून ठेवला आहे. वहाँ पे हलेला एक टावल हलेला फोल्ड करके रखा हुआ है. म्हणजे त्या वेळेस नाही आता ठेवलेलं वो आहे. उस समय का नहीं अभी का है. लोक तिकडे जातात. लोग उधर जाते हैं. तिकडनं आम्ही बाहेर पडलो. वहाँ से लोग हम बाहर आए. आम्ही मला वाटतं 72-75 लोक होते. हम 72 या 75 लोग थे. आम्हाला हालेलुया खूप मोठा हालेलुया लोक ओरडण्याचा आणि हालेलुया रडायचा आवाज. एक बहुत रोने का आवाज वहाँ पे सुनाई दे रहा था. आम्ही ज्या वेळेस तिकडे गेलो जब हम वहाँ पे गए थे त्यावेळेस इस्रायल आणि गाझामध्ये युद्ध चालू. इजराइल और गाजा का युद्ध चल रहा था. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत होतो हम जिस होटल में थे त्याच्या हालेलुया दुसऱ्या बाजूला उसके दूसरे बाजू में हालेलुया बॉम्ब पडताना आणि बॉम्ब फटायचा आवाज वगैरे आम्हाला रात्री ऐकू येतो. बॉम्ब हलेला फटने का आवाज हमें सुनाई देता था. हालेलुया हा रडण्याचा आवाज आम्ही ऐकलं. ये रोने का जब आवाज सुना माझ्या मनात आलं की कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम झाला. मुझे लगा कि कुछ तो प्रॉब्लम हो गया है. बॉम्ब फटला असेल आणि लोक हालेलुया ओरडतात. बॉम्ब फट गया रहेगा. लोग हलेला चिल्ला रहे रहेंगे. मी हालेलुया धावत पळत बाहेर आलो. मैं जब दौड़ के वापस आया बाहेर गेलो. बाहर गया. काही कोरियाचे लोक कुछ कोरिया के लोग तिकडे जाणारे लोक बहुतांश लोक तिकडे जाऊन एक पवित्र मेची सेवा तिकडे करतात. बहुत सारे लोग वहाँ पे जाके प्रभु मेज का सेवकाई करते हैं. तशी कोरियाचे लोक पण तिकडे पवित्र मेची सेवा करतात. वहाँ पर रहने कोरिया के लोग भी प्रभु मेज का सेवकाई करते हैं. आणि तुम्ही जर तो एक सेवकाई पाहिलं आप अगर उनका सेवकाई को देखेंगे तुम्हाला स्वतःला कळेल की आपण देवाला काय आदर. आपको खुद भी लगेगा कि हम कितना परमेश्वर का आदर देना चाहिए. जसा एक व्यक्तीने आपल्या बापाला गमावलं. जैसे
ऐसा था कि जैसे एक बच्चे ने अपने बाप को गवाया है आईला गमावलं, या फिर अपने माँ को गवाया है, या जगात सर्व काही गमावलं. जब या फिर दुनिया में सब चीज गवा दिया है, तसे ते मोठं मोठं उठून हालेलुया येस हालेलुया तिकडे हालेलुया विलाप करते. इतना हालेलुया जोर से रोते रोते विलाप कर रहा है. हालेलुया. आणि मी त्यांना विचारलं ते असं का करतात. मैंने उससे पूछा कैसे क्यों कर रहे हो. हालेलुया. त्यांच्यामध्ये एक कोरियन व्यक्ती जो इंग्लिश मध्ये सांगू शकत होता, उनमें से एक कोरियन व्यक्ति जो इंग्लिश में कह सकता था, तो म्हणला आम्ही जेव्हा सेवकाई करतो, जब हम सेवकाई करते हैं, आम्हाला पदस्तंभावर ठेवलेला येशू आमच्या डोळ्यासमोर, हमें कलवरी क्रूस पे टंगा हुआ यीशु सामने दिखाई देता है. ते आम्हाला भगवत नाही. वो हमें देख नहीं पाते हैं. त्याचं प्रेम आम्हाला हालेलुया एवढा मोठा आहे असं हालेलुया स्मरण करतो. उसका प्रेम हालेलुया इतना बड़ा है, वो स्मरण करके ते सेवकाई चालू असतात. ये सेवकाई चालू रहते समय त्यांच्यापैकी एक व्यक्ती सुद्धा डोळे उघडून खातो. उनमें से एक व्यक्ति भी अपनी आंखों को खोल के नहीं बैठता है. हालेलुया. ये सारी सेवकाई पूर्ण होईपर्यंत वो सेवकाई खत्म होने तक हालेलुया खूप आदराने करत असतात. बहुत आदर के साथ बैठते हैं. लोकांना दाखवण्यासाठी हे करू नका. लोगों को दिखाने के लिए नहीं करिए. पण हे सेवकाई इकडे असताना सुद्धा ये सेवकाई जब यहाँ पर होता है, चर्च में होता है, तो भी मी म्हणत नाही तुम्ही मोठ्याने ओरडा, मैं ये नहीं कहता कि आप जोर जोर से चिल्लाइए, पण त्याला जे योग्य आदर ते पर योग्य उस परमेश्वर को जो योग्य आदर है वो परमेश्वर को दीजिए. त्यावेळेस उठून इकडे तिकडे जाऊ नका. ये समय में हालेलुया उठ के इधर उधर मत जाइए. मुलांना हालेलुया तिकडे खेळवत बसू नका. बच्चों को खिलाइए मत. हालेलुया. तुम्ही देवाचा मी असलेले एक हालेलुया एक अवस्थेमध्ये येऊन आप परमेश्वर के साथ एक मन होके एक अवस्था में आइए. हालेलुया. येशू ख्रिस्ताने ज्या रात्री तो हालेलुया पकडवला, यीशु मसीह जिस रात में पकड़वाया गया, त्याची भाकर घेऊन उसने रोटी लेकर तोड़ा आणि सांगितलं तुझे शरीर आहे. और ये कहा कि मेरा शरीर है. त्या शरीर ये शरीर हालेलुया तो शरीर तुमच्या डोळ्यासमोर दिसून येईल. ये शरीर आपकी आंखों के सामने दिखाई देना चाहिए. त्याला बसलेलं फटके उसको अल्लाह पड़े हुए कोड़े आणि जे तुमच्या रस्त्यावर वो आपको स्मरण आना चाहिए. हालेलुया. पॅशन ऑफ क्राइस्ट पैशन ऑफ क्राइस्ट ते एक साधारण हालेलुया ये हालेलुया चित्रपट आहे. एक हालेलुया साधारण मूवी है, पण ते बघून सुद्धा कितीतरी विधर्मी लोक रडतात. पर हालेलुया देखकर भी कई तो अधर्मी लोग हालेलुया रोते हैं. म्हणजे ते म्हणतात की एवढं कसं काय कष्ट होऊ शकतं. वो कहते हैं कि इतना सारा कष्ट उसने कैसे सहन किया. ते फक्त एक नाटक आहे. वो तो सिर्फ एक नाटक है, हालेलुया. पण हालेलुया यथार्थमध्ये येशूने किती सहन केलं पर जरा हालेलुया सत्य में यीशु मसीह ने कितना सहन किया है ते जरा तुमच्या मनात आलं तुम्ही. वो अपने मन में आप सोचिए. हालेलुया. आणि त्यानंतर त्यांनी प्याला घेतला, और उसके बाद उसने प्याला लिया. सांगितलं तुमच्यासाठी वाहिलेलं हालेलुया नवीन कराराचा माझा हात उसने आहे. कहा कि तेरे लिए बहाया हुआ ये हालेलुया नया करार है. माझ्या हालेलुया स्मरणार्थ हेच कर. मेरे स्मरण के लिए यही किया करना. मला अजून आठवत आहे अगर मुझे हालेलुया सही याद है, हालेलुया. येस एकदा मी माझ्या घरी हालेलुया कोंबडी कापत होतो. एक बार मेरे घर में एक हालेलुया मुर्गी काट रहा था. हालेलुया चुकून ते हालेलुया सोरी सटकून गलती से वो हालेलुया छुरी सटक के हालेलुया माझ्या या बोटाचा इकडे एक हालेलुया नश आहे ते कापून टाकले. एक हालेलुया मेरे उंगली के नस को काट दिया. हालेलुया 85 हालेलुया माझं वजन होतं. 85 उस समय वजन था. हालेलुया 1.5 मिनिटात मी चक्कर येऊन खाली पडलो. 1.5 मिनट में चक्कर आके मैं गिर गया. थोडंसं रक्त माझ्या हातातून गेलं होतं. थोड़ा सा हालेलुया उंगली से लहू गिरा था इस वजह से. माझी आई धावत जाऊन कपडा येऊन हल्ले ते रक्त बंद होण्यासाठी मागते. मेरी माँ हालेलुया दौड़ के जाके वो हालेलुया खून को रोकने के लिए कपड़ा लेकर आती है. तुझ्यासाठी येशूने त्याचं शेवटचं थेंब सुद्धा आपके लिए यीशु मसीह ने अपने हालेलुया आखिरी बूंद लहू दिया हुआ है. त्याला किती चक्कर आली त्यांनी सहन केलं. उसको कितना चक्कर आया उसने सहन किया. जे काही कष्ट झालं सगळं काही सहन केलं. जो भी कष्ट रहा सारी चीजें उसने सहन किया. या क्रूसावरती वो क्रूस के ऊपर त्याला दुसरा कोण नव्हे मीच दिसत होतो. उसे कोई और नहीं सिर्फ मैं दिख रहा था. मीच दिसत होतो. सिर्फ मैं ही दिख रहा था. म्हणून त्यांनी सर्व काय स्वीकार. इसलिए उसने सारी चीजें स्वीकार किया. या क्षणी जरा हालेलुया क्रूसाकडे ये हालेलुया समय अपने आंख को बंद करके वो क्रूस की ओर आपले देखिए. डोळे बंद करा. अपने आंखों को बंद करिए. क्रूसावरती हालेलुया येशूचे शरीर लगा. वो क्रूस के ऊपर यीशु मसीह के शरीर को देखिए. तुम्ही त्याच्या मोबदला म्हणून काय देऊ शकता. उसका मोबदला आप उसको क्या दे सकते हैं. त्याने एवढी मोठी किंमत चुकवली. इतना बड़ा कीमत उसने दे दिया है. तुम्ही त्याला हालेलुया मोबदल्यामध्ये काय देऊ उसको शकता. ये मोबदला में आप क्या ही दे सकते हैं. हालेलुया पश्चाताप करून एक निष्पाप जीवन. पश्चाताप करके एक निष्पाप जीवन आणि बिताइए. हे हालेलुया पवित्र सेवकामध्ये कोण सहभागी. ये पवित्र में सेवकाई ये सहभागी होते समय ज्या लोकांनी हालेलुया येशूला तारणारा स्वीकारला. जिन लोगों ने यीशु मसीह को उद्धारकर्ता करके स्वीकार किया है. पाण्यात बुडून बपतिस्मा घेतला. पानी में डूब के बपतिस्मा लिया हुआ है. स्वतःचे पाप धुवून टाकले खुद के पापों को धो लिया है. आणि देवाबरोबर एक करारमध्ये और आले. परमेश्वर के साथ एक करार में आ गए आणि हैं पवित्र जीवन और एक पवित्र जीवन बिताते ते हैं. लोक या पवित्र वेदपैमध्ये सहभागी. ये प्रभु मेज में आप सहभागी हुई है. तुमचे जीवन जरा पार करा. आपके जीवन को हालेलुया एनालाइज करिए. माझ्या
अवस्था कशी आहे. आज कैसा अवस्था है. हालेलुया. येस ज्या लोक हालेलुया तारण म्हणून बपतिस्मा घेतला जिन लोगों ने उद्धार पाके बपतिस्मा लिया हुआ है आणि पवित्र पेजमध्ये सहभागी होऊ और शकतो. पवित्र बीज में सहभागी होने की इच्छा रखते हैं, हालेलुया. कृपया करून आपले गुडघे वर. कृपया करके अपने घुटने पर आइए. जेवढं शक्य आहे तेवढं लोकांनी आपले गुडघे वर. जितना हो सकता है सब लोग घुटने पर आइए. हालेलुया. ये सल्ले परमेश्वर जरा आठवा. परमेश्वर को याद करिए. परमेश्वराने सहन केलेले ते कष्ट जरा आठवा. उसने सहन किए हुए कष्टों को याद करिए. कुणासाठी किसके लिए, कुणासाठी किसके लिए. आणि शेवटच्या क्षणी उसने आखिरी क्षण में पाप करून त्याला दुःख दिले लोकांसाठी तो हालेलुया देवाच्या मी विनवणी करतो. पाप करके हलेलुया जो लोगों ने दुख हलेलुया दिया था उनके लिए भी वो विनती करता है. हे बाबा यांना कळत नाही की काय करतात हे ना माफ. ये परमेश्वर इन्हें नहीं समझ रहा है ये क्या कर रहे हैं, माफ कर. परमेश्वर जाणीव आहे परमेश्वर को पता है तुला कळत नाही म्हणून तू पाप कर. तुझे नहीं समझ रहा है इसलिए तू पाप कर रहा है. जर तुला पापाचं वेतन कळलं असतं तू पापाकडे गेलो नसता. पाप का हलेलुया वेतन पता रहता तो तू पाप नहीं किया रहता. हल्ली आहे सल्य पापाद्वारे येणारं दुःख काय कळलं असतं तू तिकडे गेलो नसता. पाप के बाद हलेलुया क्या दुख आने वाला है अगर ये समझा रहता तो तू नहीं किया रहता. तुझ्यासाठी येशू मध्यस्थी कर. तेरे लिए यीशु मध्यस्थी कर रहा है. बाबा यांना कळत नाही की काय करतात. हे पिता ये नहीं जानते कि ये क्या कर रहे यांना हैं. माफ कर. इन्हें माफ करिए. डोळे बंद कर. अपने आंखों को बंद करिए. प्रार्थना पूर्वक सेवकांमध्ये प्रवेश. प्रार्थना करके सेवकाई में आगे बढ़े. स्वर्गीय पिता या सुंदर वेळेसाठी मी धन्यवाद देतो, स्तुती अर्पित करतो. जे बापा ज्या रात्री तुम्हाला पकडून दिली प्रभु जी आपने रोटी ली, आशीष मांग कर तोड़ी. हमने रोटी लेकर आशीष मांग कर प्रभु जी से तोड़ने जा रहे हैं. आपने कहा ये मेरी देह है जो तुम्हारे लिए दी जाती है, मेरे स्मरण के लिए ही किया. प्रभु जी हमारे शरीर में हमें चंगाई देने के लिए, हमारे जीवनों में शांति हालेलुया देने के लिए आपने प्रभु जी हालेलुया यस हालेलुया प्रभु जी अपना देह हमारे लिए दे दिया. प्रभु जी आपने रोटी आशीष मांग कर ली हालेलुया ये संध्या आगे आपसे आशीष मांग कर हालेलुया साथ तोड़ी. इसको हम भी तोड़ते हैं. बिहारी के पीछे अपने कटोरा भी लिया और कहा ये मेरे नए वाचा का बोले हुए जो अनेकों की पापों की क्षमा के लिए बहाया जाता है. प्रभु जी हमें हमारे पापों से मुक्त करने के लिए आपने कलवरी शरीफ अपना आखिरी बूंद को लहू बहाया, इसलिए आपको धन्यवाद देते हैं. प्रभु जी उसके हालेलुया बदले में एक पवित्र हालेलुया प्रेममय जीवन बिताने के लिए, आपसे प्रेम करने के लिए आपने बनाया मैं सब हालेलुया व्यक्तियों से प्रेम करने के लिए अनकंडीशनल लव में आने के लिए मेरे बापों से मदद कर लिया. इसमें से लेने वाला कोई व्यक्ति निर्बल या रोगी या सो जाने के लिए मौका दे. प्रभु जय के साथ आगे यीशु के नाम से. इस समय प्रभु के मृत्यु को याद दिलाते हुए गीत हम गाते समय में हम अपने आप को अपने जीवन को जरा परख कर देखें. आज मेरा अवस्था कैसा है? क्या मैं परमेश्वर की इच्छा के अनुसार जीवन बिताता हूँ या नहीं तो एक निश्चय करें. उन्होंने उद्धार पाके के पानी में डूब के बपतिस्मा लिया. ऐसे लोग से मैं अनुरोध करूंगा कृपया करके प्रभु के साथ एक पर्सनल रिलेशनशिप में आ जाए. क्रूस पर कौन लहू लुहा. क्रूस पर कौन लहू लुहा. मेरा स्वामी मेरा
तुम्हें क्या पाप से करने प्यार जाऊंगा अब तुम्हें क्या